धुळे शहरातील वाडी भोकर येथे भगवान वीर एकलव्य यांची जयंती 7 जून रोजी मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरा करण्यात आली। यावेळी स्टेडियम चौकापासून ते येडाई माता मंदिरपर्यंत वाजत गाजत डीजेच्या तालावर मिरवणुकी काढण्यात आली। या मिरवणुकीत धुळे जिल्ह्यातील व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। यावेळी राजकारणातील, समाजकार्यातील व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली। यात शहराचे आमदार अनुप अग्रवाल तसे उपमहापौर ज्योत्स्नाताई पाटील, प्रफुल्ल पाटील, भिकनप्पा वराडे, नगरसेवक विक्वी बाबा परदेशी, रोहित चांदोळे, अरविंद जाधव, वार्डातील नगरसेवक विजय नाना देवरे, रंगादादा ठाकरे, जगदीश पाटील, अमोल सूर्यवंशी, चुनीलाल पाटील, हर्षल चौधरी, गोविंद चौधरी, पवन वाघ, महेंद्र माई, बंटी वाघ व इतर अन्य मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक रंगादादा ठाकरे, भटू ठाकरे, श्याम ठाकरे, कैलाश ठाकरे, रवींद्र ठाकरे, ईश्वर सोनवणे, विनोद ठाकरे, दशरथ ठाकरे, अमोल ठाकरे, पिंटू सोनवणे, अजय मालचे, भैया पाटील, रोहिदास मालचे, राजदर ठाकरे, अक्षय देव व गावातील इतर मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले। त्यांना त्रिवार वंदन करतो आणि आज आमचे रंगादादा नेहमीप्रमाणे एक वेगळी अशी भगवान एकलव्यांची जयंती या ठिकाणी साजरी करत असतात। समस्त धुळेकर नागरिकांना भगवान एकलव्यांचा आदर्श घ्यावा। जसं गुरुच्या आदेशावर त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, तसंच आज धुळेकर नागरिक आणि सर्वच धुळेकर यांना सर्वांना विनंती करतो का आज भगवान एकलव्यांना त्रिवार सर्वांनी वंदन करावं आणि खूप खूप शुभेच्छा देतो। जय श्री आदिवासी, जय शिवराय, जय भीम। आज दिनांक 7 दरवर्षी आम्ही तिथीप्रमाणे भगवान महादंडनायक वीर एकलव्य भगवान जयंती आम्ही दरवर्षी तिथीप्रमाणे साजऱ्या करत असतो। तसेच आजही 7 जून याही वर्षी जोरात भगवान महादंडनायक भगवान वीर एकलव्य जयंती मोठा उत्सवाने साजरे केलेले। सर्व इथं जमलेले माझे आदिवासी भावांना सगळ्यांना शुभेच्छा देतो व तसे धुळे शहराचे आमदार अनुप भैयासाहेब अग्रवाल यांच्या आशीर्वादाने ही महादंडनायक वीर एकलव्य भगवान जयंती मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने साजरा केलेली आहे। धन्यवाद।